विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेणार. सूत्रांची माहिती, दिल्लीमधल्या महारक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणार. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात उद्या सकाळी 11 वाजता भेट होणार. आम्ही विकास कामांसाठी मोदींच्या भेटीची खासगी वेळ मागितली आहे, सुळेंचं भाष्य. मनोज जरांगे आज पंढरपूर दौऱ्यावर. विठ्ठल दर्शनानंतर सरकोलीमध्ये गावभेट बैठका घेणार. दुपारी 3 वाजता सांगोल्यामध्ये जरांगेंची कॉर्नर सभा. मी जिवंत असेपर्यंत एकही नोंद रद्द होऊ देणार नाही. 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या तयारीला लागा. मनोज जरांगेंची म्हाड्यातून गर्जना. प्रसाद लाड भाजपचं जहाज बुडवणार. लक्ष्मण हाकेंकडून लाड यांच्यावर शिवराळ भाषेमध्ये टीका. जरांगे मुख्यमंत्र्यांवर टीका करतात तेव्हा लाड गप्प का, हाकेंचा सवाल. सरकार मराठ्यांना ओबीसींच्या विरोधात भडकावतीये. ओबीसींच्या तोंडातील घास हिसकावून मराठ्यांना दिला जातोय. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा. नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी 3 ठिकाणी चक्काजाम. जुन्नरमध्ये अमोल कोल्हे, संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि सिन्नरमध्ये सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात आंदोलन. वाहतुकीवर मोठ्या परिणामाची शक्यता. पोलीस बंदोबस्त तैनात. मुख्यमंत्री आज सांगली कोल्हापूरच्या दौऱ्यावर. फडणवीसांच्या हस्ते आज विकास कामांचं लोकार्पण. कागलमध्ये मुश्रीफ घाडगे पहिल्यांदाच एका मंचावर येणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड दौऱ्यासाठी रवाना. मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. माणगाव, पेण, पनवेलमधील मनसे कार्यालयाचं उद्घाटन करणार. मुंबई गोवा महामार्गाचं काम 97% पूर्ण. मग राज ठाकरे कशाची पाहणी करण्यासाठी येत आहेत? मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकरांची राज ठाकरेंवर टीका. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले, ही बाब कोर्टात निदर्शनास आणणार. मोदी शिंदेच्या भेटीवरून उद्धव ठाकरे आक्रमक. लाखो रुपये खर्च करूनही हजारातील फक्त 12 जणांना कायमस्वरूपी नोकरी. तरुणांना चक्रव्यूहामध्ये फसवून ठेवलं जात आहे. प्रयागराजमध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमातून राहुल गांधींचा सरकारवर निशाणा. जेनझींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया. मोदींशी चर्चा केल्यानंतर राजीनामा दिल्याचं प्रधान यांचं स्पष्टीकरण. झारखंड सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये आज पुन्हा चर्चा होणार. कालच्या चर्चेमध्ये तोडगा नाहीच. जीपीएससी परीक्षेचा वाद. आता सर्वोच्च न्यायालयात सीबीआय चौकशी आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी. भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं. शहर आणि जिल्ह्यासह अनेक भागात भूकंपाचे धक्के. 4.3 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. गेल्या आठवड्याभरापासून नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये भूकंपाचे धक्के. रेल्वेच्या 3 मार्गांवर आज 5 तासांचा मेगा ब्लॉक. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर देखभाल दुरुस्तीची कामं हाती. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासा. गर्दीच्या वेळेमध्ये गाड्यांमधील अंतर आता 3 मिनिटांवर. उद्यापासून अंमलबजावणी. 28,000 अतिरिक्त प्रवाशांना फायदा होणार. राज्यामध्ये सरासरीपेक्षा 2% अधिक पाऊस. तरीही मराठवाडा विदर्भात पावसाची ओढ. राज्यामध्ये 71% पाणीसाठा आणि 90% पेरण्या पूर्ण. नागपूरसह विदर्भातील 5 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. आसाममधील पूरस्थिती अद्यापही गंभीर. 13 जिल्ह्यांमध्ये 1.5 लाखांहून अधिक नागरिक बाधित. मृतांचा आकडा 98 वर. प्रशासनाच्या 55 मदत छावण्या स्वच्छ. पुदुच्चेरी पोलिसांना मानाचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये गोरीमेडूमध्ये पोलीस परेडचा कार्यक्रम संपन्न. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.